केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा सर्वसामान्य जनतेसाठी नाही तर काही मोजक्या उद्योगपतींसाठी तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे. महागाई, बेरोजगारी, शेतमालाला मिळणारा कमी दर, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेतील ढासळती स्थिती यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना नाहीत. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना त्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणांचा पाऊस असून कर्जमाफी, हमीभाव, उत्पादन खर्चावर आधारित दर याबाबत ठोस तरतूद दिसत नाही. रोजगार निर्मितीबाबत केवळ पोकळ आश्वासने आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला पुरेसा निधी न देता सरकार खाजगीकरणाला चालना देत आहे. हा अर्थसंकल्प कॉर्पोरेट साथ, कॉर्पोरेट विकासचा आहे. या जनविरोधी अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठीचा नसून मोजक्या उद्योगपतींसाठीचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा कमी दर, बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्याची ढासळलेली व्यवस्था यावर कुठल्याही ठोस उपाययोजना सांगितलेल्या नाहीत. या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतीमालाला हमीभाव किंवा उत्पादन खर्चावर आधारित मूल्य, त्याचबरोबर नवीन रोजगार निर्मिती यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना दिलेल्या नाहीत. एकंदरीतच हा अर्थसंकल्प म्हणजे जनविरोधी असून केवळ कॉर्पोरेट साथ आणि कॉर्पोरेटचाच विकास एवढाच हा अर्थसंकल्प आहे.